आज आपण आलेलो आहे वाकुळणी या गावामध्ये प्रगतशील शेतकरी श्री भरताप्पा अवघड यांच्या बागेमध्ये. आज आपण या बागेचं सगळं नियोजन त्यांच्या मुखातून जाणून घेऊया. त्यांनी कसं कसं नियोजन केलं, लागवड कधीची आहे, ड्रीप लाईन कशी आहे आणि बेड कसे कधी केलेले आहे आणि याच्यात वरून काय काय आच्छादनासाठी काय वापरतात, या सगळी माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही मार्गदर्शन करावं आणि तुमची जे जे बागेत नियोजन केलं त्याची माहिती द्यावी. आपली बाग 2013मध्ये लागवड केलेली आहे. बाग लावल्याच्या नंतर त्यावेळेस ड्रीप होते, नंतर बेड पाडले, नंतर 24 महिन्यानंतर आपण बाग धरली. नंतर मग 3-4 बार आपण तर 2 ड्रीपवरच काढले. बरं. नंतर आपण इनलाईन केलं 2, कारण डुकराचा पण त्रास होऊ लागला. आपल्या इनलाईनचं डिस्चार्ज किती आहे? 4 लिटरचा आहे. 4 लिटर. 4 लिटरचा आहे. आणि किती फुटावरची ड्रिपर आहे? 2 फुटावर ड्रीप आहे. 4चा डिस्चार्ज आहे. आणि बेड पाडले, इनलाईन केल्या तर त्याच्यामुळं थोडी कामं सोपी झाली. कारण 2 ड्रीप काय व्हायचं, मध्ये राहायचे झाडाच्या असे सेंटरला, खत टाकायला थोडं हे करायला आणि 2 जागेवर पाणी पडायचं. त्याच्यामुळं आपण मग ते इनलाईन टाकलं. आणि वरून आपण ऑक्टोबरमध्ये जे ऊन पडतं जास्त. नाही, आता तुमची 2012ची लागवड आहे, त्याच्यानंतर तुम्ही पहिला बहार केव्हा पकडला? 2013ची लागवड आहे ना. 2013ची लागवड आहे. 15मध्ये बाग धरला. 2015ला पहिला बहार पकडला. तर पहिल्या बहाराचं उत्पन्न अपेक्षित किती झालं? आपल्याला 24 टन माल निघाला होता पहिल्या 24 टन बाराला. माल निघाला. आणि सतत आपला भाव काय मिळाला होता त्यावेळेस भाव आपण मार्केट केलं होतं, 1 नंबरचे कॅरेट 1819 रुपये विकत होते. सरासरी 70 रुपयापर्यंत आले होते. आजच्या तुलनेमध्ये रेट 65-70 रुपये रेट आला होता त्यावेळेस आपल्याला. बरं. त्याच्यानंतर आपण एक्सपोर्टमध्ये काम करताय आणि केलेलं आहे. तर एक्सपोर्टमध्ये तुम्ही 3 वर्ष सतत रेशोडी फ्री काम केलं. युरोपला तुम्ही माल एक्सपोर्ट केला. तर त्याचं नियोजन कसं कसं केलं आपण? रेशोडीसाठी काय काम केलं? रेशोडीसाठी काय आपण स्मार्ट ॲग्रीचं त्यावेळेस साहेबाचं हे केलं. समजा रेशोडी फ्री जे त्याचं जे औषध आहे, गुणवंत मार्गदर्शनाखाली बागेचे नियोजन. त्यावेळेस लोकल मार्केटला 60-65 रुपयाचा रेट राहायचा. 70 रुपये 80 रुपयापर्यंत आहे. तिथं 125 रुपये लोक रेट राहायचे. त्यामुळे आपण तो एक्सपोर्ट रेशोडीचा निर्णय घेतला होता. चांगलं आहे रेशोडी फ्री करण्यात सुद्धा. पण आता डोमेस्टिक आणि रेशोडीचे रेट एकच युरोपचे. युरोप सारखे रेट आपल्याला आज भारतामध्ये मिळत आहे. त्यामुळे तुम्ही क्वालिटीला मिळत आहे, म्हणजे असं नाही समजा त्याला क्वालिटीच मेंटेन करावं लागेल ना. आपण बघू शकता आज यांच्या नियोजनातून यांनी पावसाळी वातावरणामध्ये कशा प्रकारचा माल पिकवलेला आहे हे आपण बघू शकता. साईज सगळे फळं 200+ आहे आणि कलर, चकाकी हे सगळ्या पद्धती त्यांनी नियोजनातून त्यांनी परिपूर्ण बाग अशी तयार केलेली आहे आपण बघतायत. आणि त्यांचं खताचं जे नियोजन आहे, आपण त्यांच्याकडून अजून बागेला आता मरग बहार पकडतात तर त्याचं पहिलं पाणी कसं असतं, इथेल किती तारखेला घेतात, ती थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ. याला काय, आता आपण बाग हार्वेस्टिंग झालो का त्यावेळेस रेस्टपिरियडमध्ये डोस करतो. नंतर आपण मे महिन्यामध्ये साधारण 10 ते 15 मेच्या आसपास आपण इथेल मारतो. आपण रेस्ट पिरियडमध्ये डोस कोणते भरले होते? आपण काय 10-26 सुपर फॉस्फेट आणि पोटॅश. आणि धरते वेळेस पण आपण जूनमध्ये पण पहिला डोस करतो. समजा 20-25 मेला पाणी आपण साधारण देतो. पहिलं पाणी आम्ही भरपूर देतो. समजा 2 इनलाईन असत्या, जवळपास 8-10 तास एका प्लॉटला पाणी देता तुम्ही. पहिलं पाणी मोठं देता. त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला किती दिवसाचं अंतर देतात? मग ते वातावरण पाहून समजा, जर त्यावेळेस जर पावसाळी वातावरण नसलं तर मग 3-4 दिवशी पाणी द्यावंच लागतं. थोडं मग 3-3, 4-4 घंटे असं. आणि आता पाऊस चालू झाला का मग पाणी काम पडत नसेल. आता पाऊस पडल्यानंतर तर सेटिंगला काही वेळेस अडचणी येऊ शकतात, तर मग याचं नियोजन कसं करता तुम्ही? सेटिंगला अडचणी येत्या, पण काय होतं मग आपण त्यावेळेस पहिला फ्लॅश जरी गळाला तरी आपण डबल समजा त्याला रिस्टोअरच्या स्प्रे वगैरे खताचे घेऊन तो डबल टिबल 3-4 फ्लॅश निघते. त्याच्यामुळे ते होऊन जाते सेटिंग. असं काही थोडंफार होतं मागं पुढं सेटिंग. पण यावर्षी एका टप्प्यात सेटिंग झाली सारी. यावर्षी सेटिंग तरी पाऊस जूनपासून चालू झाला, तरी पण सेटिंग चांगली मिळाली आणि साईजही चांगली मिळाली. तर आता जे उत्पन्न तुमचं आता तुम्ही बाग दिलेली आहे, तर एका झाडावर किती लोड अपेक्षित आहे तुम्हाला?
40 किलोची अपेक्षा आहे आणि तितका निघतोय समजा असं. 40 किलो निघतं. हो. तर आपल्याला आता रेट थोडी कमी होती तुमचा बाग दिला त्यावेळेस, म्हणजे व्यवहार झाला त्यावेळेस. आता वाढलेले आहेत हार्वेस्टिंग चालू असताना. तर त्यावेळेस काय रेटने दिला तुम्ही? 91 रुपये. 91 रुपये. आजचे रेट काय आहे? आज 130 रुपये, 31 रुपये, 35 रुपये. म्हणजे जवळपास तुमचं 40 रुपये 40 रुपये प्रति किलो नुकसान झालेलं आहे. आहे. आणि हे फक्त ह्या 8 दिवसातच झालं. हो. तर मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्यांना, जे नवीन लागवडी करणारे शेतकरी आहे आणि काही डाळिंब बागेमध्ये निगेटिव्ह झालेले शेतकरी आहे, किंवा डाळिंबाचं काही खरं नाही, तेल आहे, मर आहे, तुमच्या बागेत आल्यानंतर हे काही जाणवलं नाही तुमच्या नियोजनातून, तर तुम्ही नवीन जे शेतकरी आहे त्यांना प्रेरणा भेटेल. तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? की नाही, डाळिंब करणं माझ्या हिशोबाने तर अगदी सोपं पीक आहे. काही म्हणजे असं अवघड पीक नाही ते. तुम्ही कोणताही बाहेर धरा, फक्त तितका प्रामाणिकपणे त्याचे कष्ट पाहिजे. जसं लेकराचं आणि बापाचं एक नातं राहतं, तसं तुम्ही जर डाळिंबा संघ जर तुमचं नातं ठेवलं तर मला नाही वाटत डाळिंबात तुम्ही लॉस होता. म्हणजे आज आम्ही सुरुवातीला असंच घाबरलो, पहिले 1,000 झाडं लावले, आपल्याच्यानं होते की नाही. पण आज असं वाटतं का त्यावेळेस आपण फार मोठी चूक केली. म्हणजे त्यावेळेस जर आपल्याजवळ 2,000-3,000 झालं असते तर आज काहीतरी मोठं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी याच्यापेक्षा दुप्पट 4पट आपल्याला पाहायला भेटलं असतं. मागच्या वर्षी तुम्हाला उत्पन्न किती झालं होतं? मागच्या वर्षी ह्या 1,000 झाडामध्ये 42 लाख रुपये झाले होते. तरी सुद्धा 125 रुपयांनी दिला होता, पण रेट मध्ये पाऊस पडला, म्हणजे 8-10 दिवस माल नाही काढता आला. व्यापारी गेल्यानंतर तो आपल्या 96 रुपयांना काही 100 रुपयांना असं द्यायचं काम पडलं. तर ह्या वर्षी आपला जो मागच्या वर्षीचा आकडा आहे, आपण क्रॉस करणार? क्रॉस एखाद्या वेळेस नाही होणार, पण आसपास समजा 40पर्यंत जाऊ शकतो, कारण रेटमध्ये फार तापवा आहे ना. हां, यावर्षी रेट कमी मिळाला आपण. तर आपण आता ही सखोल माहिती आमचे मित्र भरतप्पा अवघड यांच्याकडून जाणून घेतली. यांनी असंच गावातील शेतकऱ्यांनाही सोबत घेऊन चालतात, स्वतः शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात, आणि यांच्यामुळे आज वाकोणी गावामध्ये डाळिंब बागा उभ्या राहिल्या आणि टिकल्या पण. कारण की हे स्वतः जातीने लक्ष देतात, त्यांच्या बागेत जातात, फवारण्या सांगतात, काय सोडायचं ते सांगतात, आणि ही एक शेतकऱ्यांना त्यांच्यामुळे उभारी मिळते. अशा व्यक्तीकडून बाकीचे जे शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि आपण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणखीन एक आम्हाला गावठी नाना, खरं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी बाग लावली त्यावेळेस अशी परिस्थिती होती की आम्हाला डाळिंबात औषध सांगायलाच कोणी नव्हतं आणि काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेस असे एक माणसं मिळाली आम्हाला, भायगावचे अंकुश आबा, की त्याने आपल्याला फवारणी कशी मारायची, औषध कोणतं मारायचं, खत कसं द्यायचं, काय सगळं आपल्याला बागेत त्यांनी काम शिकवलं. पण हळूहळू नवीन टेक्नॉलॉजी ते आलं. नंतर आमचा लक्ष्मी ॲग्रोशी संपर्क आला, त्यानिमित्ताने नानाची भेट झाली आणि असा दोस्ताना झाला की जणू काही हा प्लॉटच नानाचा आहे. असं त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन, 8 दिवसात चक्कर मारतात, आणि त्यांच्या याच्यामध्ये भरपूर असा वाटा आहे. त्याच्यामुळं मी त्यांचे मनातून असे आभार व्यक्त करतो, आणि असंच आम्हाला मार्गदर्शन करावं आणि असाच आमचा माल तुमच्यामुळे येऊ हीच देवाचरणी प्रार्थना करतो. तुमच्या कष्टाला भगवंत फळ देत राहो ही शुभेच्छा. धन्यवाद.